पाठ दुसरा. बंडूची इजार. बावची नावचा एक बंडू कष्टाळू आणि शांत होता. आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. सगळ्या गावामध्ये त्याच्या या स्वभावाची चर्चा होती. सकाळी लवकर शेतात जायचा, दिवसभर काम आटपून संध्याकाळी घराकडे यायचा. घरी आल्यावर आपल्या मुलांशी खेळायचा. बंडू हा कधी कोणाच्या फंद्यात पडत नव्हता. त्याचा स्वभाव अगदी शांत. सकाळी तो लवकर उठायचा. उठल्याच्या नंतर काम आटपून तो शेतात जायचा. शेतातले काम आटपल्याच्या नंतर घरी यायचा. कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचा. असा त्याचा दिनक्रम. सावळा रंग, शिडशिडीत अंग काठी आणि नाकासमोर चालणारा बंडू. एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूने कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली. धोंडू मामानी कपडे शिवले, पण त्यांचा अंदाज जरा चुकला बघा पुढे. इजार थोडी लांब झाली आहे. मग इजार लांब झाल्याच्या नंतर बंडू विचार घेऊन आपल्या, अगं इजार जरा 4 बोट कमी करून टाकशील का? तर त्याच्या पत्नीने सांगितलं, अहो सकाळी खूप मोठे कामं असतात आणि काम असल्यामुळं मी काही तुमचे विचार कापणार नाही किंवा शिवणारही नाही, त्याला तुरपाई करणार नाही. 4 बोट विजार लांब झाल्यामुळं बंडूला ती कमी करायची होती आणि कमी करायच्या प्रयत्नाने तो काय करतोय, त्याची बहीण आहे, त्याच्या बहिणीचे नाव असतं सुबे, आणि तो तिला म्हणतोय की 4 बोट विजार कापून टाक. ती म्हणते, घातलीस का? तर बंडू सांगतोय, हो, नाही दादा. आणि त्याची बहीण सांगते की नाही दादा, मला एवढा अभ्यास पडलाय, मला कॉलेजमध्ये जायचंय, कॉलेजचा अभ्यास करायचा आहे, मी ते काही काम करू शकत नाही. तू वहिनीला सांग. तो सांगतोय की मी वहिनीला पण सांगितलं होतं, तिला पण काम आहे, तुला पण कॉलेजचं काम आहे. ठीक, जाऊ दे, मी आईला काम सांगतोय. आणि तो आईकडे जातोय. आई, ये आई, इजार जरा 4 बोट कापून टाक. अरे तू अगोदर घातलीस का? ठेव तिकडं तुझी इजार, इथं वैरण कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पडलंय. असं म्हणून आईनं सुद्धा त्याची इजार कापण्यासाठी नकार दिलाय. तिची बायकोने पण नाही म्हटलेलं आहे. त्याच्या बहिणीने पण कॉलेजचं काम असल्यामुळं नाही म्हटलंय. आई सुद्धा नाही म्हटलेलं आहे. आईने इजार एका कोनाड्यात फेकून दिली. बंडू हिरमुसला होऊन तो शेताकडे गेला. मग त्याला वाटलं, जाऊ दे बाबा, बंडूची बायको पण विचारला कापायला नकार दिलाय, बहिणीनं दिलाय, आईनं सुद्धा दिलाय, सगळेच आता आपापल्या कामात लागलेले आहे. बंडूची बायको येते, विजारीची पाय कापते आणि सकाळचं काम झाल्याच्या नंतर तिला वाटतंय की विजार आपण दुरुस्त करायला पाहिजे. आपला पती आपल्यासाठी एवढं मोठं काम करतोय, शेतात राबतोय, म्हणून आपण तिचे एक छोटंसं काम करू शकत नाही का? म्हणून ती कैची घेते, विजारीला 4 बोटं कापते आणि काय करते, दुमडते, तुरपाई करते आणि ठेवून देते. हीच क्रिया बहीण सुद्धा करते. बंडूची बहीण सुद्धा विजारीची पाय कापून टाकते आणि दुमडून तिला टाके मारून ठेवून देते. तिला वाटतंय की आपला भाऊ सुद्धा शेतात राबतोय, कष्ट करतोय, कॉलेजला आपल्याला पाठवतोय, कॉलेजची आपली फीस भरतोय, मग आपण भावाचं काम ऐकायला पाहिजे. म्हणून ती सुद्धा काय करते, विजारीचे पाय कापते आणि तिला टाके मारून ठेवून देते. आता बंडूची आई, हिला वाटतंय की आपण आपल्या मुलाचं काम ऐकायला पाहिजे होतं, म्हणून तिला सुद्धा पश्चाताप होतो आणि ती काय करते, ती सुद्धा येते, 4 बोटे इजारीचे पाय कापून टाकते आणि आपण पोरावर खेकसायला नको असं तिला वाटते आणि तिला टाके मारून ठेवून देते. म्हणजे बायकोनं सुद्धा 4 बोटे कापली आहे, बहिणीनं सुद्धा 4 बोटे कापली आहे आणि आईनं सुद्धा 4 बोटे कापली आहे. सगळ्यांनी 4-4 बोटे इजार कापून टाकलेली आहे. आता बंडूला वाटतंय की आपलं काम आपणच करायला पाहिजे. बायकोला काम आहे,
बहिणीला कॉलेजला जायचंय, आईला चारा पाण्याची सोय करायची, माझं काम मीच केलं पाहिजे असं म्हणून बंडू काय करतोय, त्याची विजार घेतो आणि तो स्वतः 4 बोटं कापतोय आणि तिला टाके घालतो आणि विजार हे करतोय. आता ज्यावेळेस बंडूनं इजारीचे 4 बोटे कापून टाकलेली होती ती कमी झाले, बहिणींना सुद्धा 4 बोटे कापले तीही कमी झाले, आईना सुद्धा 4 बोटे कापले ती कमी झाले, बंडूच्या बायकोनं विजार कापली ती सुद्धा 4 बोटे कमी झाले. बंडू ज्यावेळेस स्वतःहून कापून तुरपाई करून विजार घालतो तर तो म्हणतो आई अरे इजार तर खूपच लहान झालेली आहे. तो आश्चर्यचकित होतो. आश्चर्यचकित झाल्याच्या नंतर मग सगळेजण तिथे असतात. त्याची पत्नी म्हणते मी 4 बोटे विजार कापली. मग बहीण येऊन म्हणते मी पण 4 बोटे कापली. आई म्हणते अगं बाई मी पण 4 बोटं कापून टाकली. बंडू सुद्धा म्हणतो तुम्ही सगळ्यांनी 4 बोटं कापली, मला वाटलं तुम्ही कोणीच काम करत नाही म्हणून मी बी 4 बोटं विजार कापून ठेवली. सगळ्यांनी 4 बोटं विजार कापल्यामुळं ती विजार एकदम कमी होऊन जाते. कमी झाल्याच्या नंतर सगळ्याला हसायला येते आणि सगळे एकमेकाला पाहून हसायला लागतात. का हसतात तर बंडू हा कष्टाळू असतो. बंडूने विजार कमी करायला धोंडो मामाने शिवलेली विजार पीक पाणी चांगलं आलं होतं म्हणून त्यांनी विजार कपडे शिवले होते, पण ती पॅन्ट थोडी लांब झाली होती माप चुकल्यामुळं. बंडूने ते विजार पत्नीला सांगितले ते कापायला, तिनं नकार दिला, बहिणीने नकार दिला, आईनेही नकार दिला. मग बंडूला वाटलं आपणच काम करावं, पण पत्नीला वाटलं आपल्या नवऱ्याचं काम आपण करायला पाहिजे, तिनंही कापलं. बहिणीला वाटलं कॉलेजमध्ये पाठवतंय आपण काम ऐकायला पाहिजे, तिनंही कापले. बायकोने बहिणीने आणि आईनेही 4 बोटे कापून टाकली. मग बंडूला वाटलं कोणी काम करत नाही आपणच करावं म्हणून त्यानेही 4 बोटे कापले. सगळ्यांनी मिळून 4 बोटे विजार कापल्यामुळं ती विजार कमी झाली, म्हणजेच आखूड झाली आणि सगळे एकमेकाला बघून हसायला लागले. अशी बंडूच्या इजारेची गंमत.